अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीर दिलेल्या नोटीसची केली होळी। दिनांक 11/1/2024 मानोरा तालुक्यातील संपूर्ण अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरता मानोरा शहरात मोर्चा काढून अधिकाऱ्यांना दिले निवेदन। निवेदनात सविस्तर असे की महिला व बालविकास विभागाअंतर्गत एबाविषयी योजनेत काम करणाऱ्या 2 लाख अंगणवाडी कर्मचारी ग्रॅज्युटी दरमहा पेन्शन वेतन श्रेणी व लाभार्थ्यांच्या आहारात दुप्पटीने वाढ करण्याकरता दिनांक 4/12/2023 बेमुदत संपावर आहेत। संपावर जाण्यापूर्वी संघटनेने रिसर नोटीस शासन व प्रशासन कार्यालयाला दिली। शासन व प्रशासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी त्यांना बेकायदेशीर नोटीस देण्याचा सपाटा लावला आहे, जे नैसर्गिक न्याय तत्वाच्या विरोधात आहे। त्यामुळे प्रकल्पातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे। परिणामी प्रकल्प कार्यालयातील सर्व अंगणवाडी कर्मचारी दिनांक 11/1/2024 रोजी प्रकल्प कार्यालयात जमून बेकायदेशीर दिलेल्या नोटीसची होळी करणार। तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत TADA, नवीन मोबाईल, नवीन मदतनीसांचे थकीत मानधन, इंधन बिलाची रक्कम व सेवानिवृत्त महिला एकरकमी लाभ मिळेपर्यंत अंगणवाडी कर्मचारी आपल्या कार्यालयावर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार। त्यातून निर्माण होणाऱ्या सर्व परिस्थितीची जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील असे निवेदनात नमूद केले आहे। त्याकरिता संपूर्ण मानोरा तालुक्यातून आलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात घोषणा देत बसस्टँड मानोरा येथून तहसील कार्यालय तथा पंचायत समिती अशा संपूर्ण शहरात भव्य मोर्चा काढत शासनाचा निषेध केला। संपूर्ण मानोरा शहरातून मोर्चा संपल्यानंतर BDO, प्रकल्प अधिकारी तथा पोलीस निरीक्षक यांना सविस्तर मागण्याचे निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघाचे पदाधिकारी यामध्ये सामील होते तथा तालुका अध्यक्ष प्रमिलाताई पखाले, भाग्यश्री डेरे, अर्चना खडसे, सदस्य रंजना हिंगोले, सुधा भोयर, उषा इंगळे, शोभा मनोहर, शीला डेरे, सीमा राठोड, छाया पांडे, रुपाली गावंडे, अनुराधा दारवेकर, विद्या गावंडे, रंजिता राठोड, पुष्पा राठोड, द्वारकाताई तथा शेकडो अंगणवाडी कर्मचारी सदर मोर्चात सहभागी झाले होते। गजानन पंडितकर, महाराष्ट्र पब्लिक न्यूज, मानोरा प्रतिनिधी।